ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागाचे अर्जुन हा ऑफिसला जायला निघालेला असतो आणि आता लगेचच असतो मी निघतोय म्हणतो, तर सायली ही विमलला सांगते त्यांचा डबा पॅक करा. त्यावर विमल म्हणते पण डबा भरलेला नाहीये ताई. सायली म्हणते मग भरा तुम्हीच आणि जाते तिकडन. त्याबरोबर कल्पना ही लगेचच अर्जुनला म्हणते अर्जुन काय रे तू सायली बरोबर भांडला आहेस का. त्यावर सायली बरोबर भांडण मी का करू असं आता अर्जुन विचारायला येतो. त्यावर कल्पना म्हणते हे बघ भांडण कोणीही केलेलं असू देत तरी सॉरी तूच म्हणायचं. त्यावर अर्जुन म्हणतो अरे असं का मी का म्हणायचं सॉरी. त्यावर कल्पना त्याला सांगते अरे हेच तर सुखी संसाराचं रहस्य आहे ना. हे बघ तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुझ्या डॅडमध्ये आणि माझ्यामध्ये भांडण होतं की नाही तेव्हा मी रागवले की तुझे डॅड मला लगेच सॉरी म्हणून टाकतात. त्याबरोबर विमल म्हणते हो हा दादा हो आणि याला साक्षी मी आहे. त्याबरोबर पुढे कल्पना सांगते तसंच तू सुद्धा तुझ्या बायकोला लगेच सॉरी म्हणून टाकायचं कळलं का तुला. तोपर्यंत लगेचच आता विमल ही अर्जुनचा डबा भरते तर अर्जुन म्हणत असतो मी माझ्या बायकोला कान पकडून सॉरी बोलणार नाही. मी नाही बोलणार आहे तिला सॉरी. आणि मग आता तो लगेचच तिकडनं चाललेला असतो. विमलक्यात तिकडे डबा घेऊन येते तर अर्जुन म्हणतो दे तुझ्या सायली वहिनीला खाऊ घाल तिला हा मी जातो. त्याबरोबर विमल म्हणत असते अहो अर्जुन दादा पण. त्यावर अर्जुन म्हणतो बाय बाय मला निघायचंय. आणि मग आता अर्जुन हा टिफिन न घेताच तिकडून जायला लागतो. कल्पना सुद्धा त्याला हाका मारत असते अर्जुन अर्जुन अरे थांब हा काय मूर्खपणा आहे. अर्जुन पण अर्जुन काही ऐकत नाही. तो तसाच निघून जातो. कल्पना म्हणत असते काय करायचं नाही या मुलाचं मला खरंच कळतच नाही बाबा कधी कधी. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे मैनाने फोन केलेला असतो रीनाला आणि रीनाला ती सांगत असते रीने अग जा की तुझ्या बाबां जरा जेलमधून सोडव की अग त्या लोकांना तिथले जरा पैसे विसे चारण सोड येऊ. अग मी कशी जाऊ आता मी इत सुभेदारांकडे राहतीये ना. मी सायलीला सांगितलंय की बाबा 2-3 दिवस मीनाकडे राहायला गेलेत म्हणून हा पैसे मी कुठ देऊ दे की तुझ्याकडचे हा आणि गपगुमान सांगितलेलं काम कर कळलं ना. आणि मग फोन कट करत म्हणते काय मेले बापाला पैसे सोडवायला आईकडंच वागती जाऊ दे काय करणार आता. त्याबरोबर इकडे अश्विन हा सकाळी ऑफिस हॉस्पिटलला जायला तयार झालेला असतो आणि तो आता प्रियाला म्हणत असतो तन्वी तन्वी उठ अग लवकर उठ मला कॉफी दे ब्रेकफास्ट दे तन्वी. त्याबरोबर प्रिया काही आता उठत नसते तर अश्विन म्हणत असतो तन्वी उठ उठ ना लवकर. त्याबरोबर ती म्हणत असते उठतीये उठ. आणि मग शेवटी अश्विन येतो आणि म्हणतो तन्वी उठतेस ना. मग ती उठते आणि बसते आणि म्हणते हो उठी उठी. त्यावर अश्विन म्हणतो काहीतरी बघ लवकर ब्रेकफास्ट. त्यावर ती म्हणते तू मला सांग ना तू काय खाणार आहेस. मी पटकन ऑर्डर करून देते तुला काय खाणार आहेस तू. त्याबरोबर अश्विन म्हणतो आजही तू ऑर्डर करणार आहेस का. त्यावर ती म्हणते हो मग काय झालं ऑर्डर केलं तर बोल ना काय खायचं तुला. त्यावर तो म्हणतो मला आठवतच नाहीये मी घरचा नाश्ता कधी केलाय ते. त्यावर प्रिया म्हणते आठवणार कसा आता जरी वेळ माझी असली ना तरी किचनमध्ये ती सायलीच असणार. त्याबरोबर अश्विन म्हणतो अगं पण तुझी वेळ आहे ना स्वयंपाक घरात काम करण्याची. तू जाऊन बघितलंस का स्वयंपाक घरात कोणी आहे का घर रिकाम आहे स्वयंपाकाचं. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की आता लोखंडे आणि त्याच्याबरोबर एक अजून माणूस असतो आणि इन्स्पेक्टर सावंत हे त्या दोघांची खबर घेत असतात. इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की अरे कशाला तुला पाकीट वगैरे मारायचे असतात. सुधरना जरा सुधर. नुसत्या झाडूच्या गुत्त्यावर जायचं पाकीट मारायचे हेच काम आहेत का तुला. नाही यांची तर चांगली खातिरदारी झालीच पाहिजे. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर सावंतांना लोखंडे म्हणत असतो अहो नका मारू मला नका सोडून द्या एवढ्या वेळी सोडून द्या पुन्हांदा पुढच्या वेळी मी असलं काही करणार नाही बघा. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात तुझं हे नेहमीच आहे एवढ्या वेळी सोडून द या पुन्हा नाही करणार एवढ्या वेळी सोडून
द्या पुन्हा नाही करणार पुन्हा. तूच तुझे करायचं तेच करतोस समजलं ना. त्याबरोबर आता इथे प्रिया म्हणत असते, अरे पण जर ती सायली स्वयंपाकघरात असेल तर मग माझं जाऊन तिथे काय उपयोग, मी काय करू. त्यावर आता अश्विन म्हणत असतो, त्या सायलीला सुद्धा असं किचन पूर्णाजीने वाटून दिलं होतं. पण मला आठवत नाही की एकदा तरी कधी अर्जुन दादा उपाशी गेला होता म्हणून ऑफिसला. त्यावर प्रिया म्हणते, अच्छा म्हणजे आता लाडक्या वहिनीची बाजू घेणार आहेस का तू. त्यावर अश्विन म्हणतो, हे बघ मी बाजू नाही घेते कोणाची, मी फक्त फॅक्ट सांगतोय. त्यावर प्रिया म्हणायला लागते, मग असं जर असेल ना तर तू बनव ना स्वयंपाक. तसही फक्त बायकांनी स्वयंपाक बनवायचा असं काही नाहीये. त्यावर अश्विन म्हणतो, हे बघ मी तशा विचाराचा माणूसही नाहीये, पण मला कामाला जायचं, जर मला उशीर होतोय तर मग माझ्या बायकोने माझ्यासाठी नाश्ता बनवायला हवा ना. त्यावर ती म्हणते, अच्छा म्हणून तू माझ्याशी लग्न केलंस का, फक्त 24 तास मी स्वयंपाकघरात राबायचं असं तुझं म्हणणं आहे का. हे बघ मला तसं जमणार नाही अश्विन. त्यावर अश्विन म्हणतो, अगं 24 तास काय, 24 मिनिट जरी जाऊन तुझ्या स्वयंपाकघरात उभी राहिलीस ना तर मी अख्ख्या पनवेलला पेढे वाटेल आणि तो तिकडन आता निघून जातोत. याबरोबर आता इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे अर्जुन आणि चैतन्य आलेले असतात. इन्स्पेक्टर सावंत हे त्या दोघांनाही म्हणत असतात की काल जेव्हा चैतन्य साहेबांचा फोन आला तेव्हाच मी सगळ्या पेडणे डिटेल काढून ठेवलेले आहेत, म्हणजे त्यां स्टेटमेंट वगैरे सगळंच आहे व्हिक्टिमच. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणतो, पण नाही, आम्ही थोड्या वेगळ्या कामासाठी आलोय साहेब. मग चैतन्य आता इकडे सायलीच्या बाबांचा म्हणजे सदाशिवचा फोटो हा त्यांना दाखवतो आणि म्हणतो, बघा ना साहेब, या माणसाला कुठे ओळखता का. त्यावर आता लगेचच ते विचारतात, कसली केस आहे तुमची, चोरीची, पाकिट मारीची की दारू पिऊन मारामाया केल्या भांडण गेली. त्यावर अर्जुन म्हणतो, तुम्ही असं का विचारता इन्स्पेक्टर, काय झालं हे बघा, अशी आमची कोणतीही केस नाहीये त्यांच्याबद्दलची. त्याबरोबर आता लगेचच इन्स्पेक्टर सावंत म्हणायला लागतात की अहो असं काय करता, हा माणूस म्हटलं की एक तर दारू पिऊन मारामाया तरी आल्या नाही तर एखाद्याच डोकं फोडणं वगैरे आलं, जरा हवालदार घेऊन येतात दोघांना. मग आता हवालदार हा लोखंडेला त्या ठिकाणी घेऊन येतो. आता लोखंडे मान खाली घालून तिथे उभा असतो तर अर्जुनला बघून तो जरा लाजतोच. आता अर्जुन त्याला बघतो आणि अर्जुनला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. तर लोखंडे हा सुद्धा काही बोलत नसतो. तर अर्जुन आणि चैतन्य हे आता शॉक होतात आणि जागेवर वरच उभे राहतात. अर्जुन म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब यांनी काय केलं असं म्हणालात तुम्ही. त्यावर आता इन्स्पेक्टर म्हणतात की अहो आता सध्या यांनी पाकिट मारलेला आहे, म्हणजे वरचे वर हा तसाही इथे येतच असतो, पण सध्या 2-3 महिने आला नव्हता, सुधारलं असं वाटलं होतं, पण नाही हो, शेवटी ते आहे तेच आहे. पण आता काय करणार म्हणा. त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो, तुमची काय केस आहे ती तुम्ही आम्हाला सांगा, नाही म्हणजे याने काहीतरी तसं केलेलं असणारच, त्याशिवाय तुम्ही बोलणार नाही. त्यावर वर अर्जुन म्हणतो, ते सासरे आहेत माझे. मग आता इन्स्पेक्टर सावंत म्हणायला लागतात, काय सासरे, अहो लोखंडे का वागता मग असं, तुमची मुलगी एवढ्या मोठ्या घराची सून आहे ना, मग तरीही असं वागाल जाव्याला कशाला, उगाच लाजंता, चांगलं वागाना जरा, काय गरज आहे हे सगळं करण्याची तुम्हाला. आता असं म्हटल्याबरोबर लगेचच चैतन्य म्हणतो, साहेब यांच्या सोडवण्याची जी काही लीगल प्रोसिजर असेल ती आम्हाला सांगा, आम्ही बेल करतो यांची. त्याबरोबर आता अर्जुन सुद्धा म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब जे असेल ते. त्याबरोबर मग आता इन्स्पेक्टर हे लगेचच म्हणायला लागतात की नाही, तसही 2 दिवस यांनी आमचा खूप पाहुणचार घेतलेला आहे, 2 दिवसापासून हे इथेच आहेत ना, त्यामुळे आता यांचा पाहुणचार झालाय तर आम्ही यांना सोडून देणारच होतो, तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्याबरोबर हे ऐकून लगेचच चैतन्य म्हणतो की ठीक आहे साहेब. तर आता अर्जुनला तो शांत असं डोळ्यांनी खुणावतो. तर आता पुढे इन्स्पेक्टर सावंत सांगत असतात की प्रत्येक वेळी हा काही ना काहीतरी करत असतोच. याबरोबर
मग मात्र आता लगेचच इन्स्पेक्टर सावंत हे हवालदारांना सांगतात की जाल यांच्या सोडवण्याची पूर्ण तयारी करून घ्या. मग आता लगेचच इन्स्पेक्टरांनी सांगितल्यावर हवालदार तिकडून जातात. तर इकडे सायली पूर्णाजींना गोळ्या द्यायला आलेली असते आणि ती आता बघते तर काय पूर्णाजीने हा असा पसारा काढलाय. मग ती पूर्णाजीला विचारते, पूर्णाजी काय हो, काय करताय तुम्ही हे सगळं. त्यावर पूर्णाजी म्हणतात, काही नाही, जरा कपाट आवरावंसं म्हटलं. तर मग विचार केला, आता अस्मिताच बाळ सुद्धा येईल तर जरा कॉटनच्या साड्या काढून ठेवाव्या नाही, म्हणजे त्याला आता दुपटी शिवावी लागतील ना. मग तेव्हा दुपटी शिवायला त्याला आजीच्या मौसूत साड्या नको का इतक्यात. आता सायली म्हणते, हो का, मग त्यासाठी मदत तर मामीने सुद्धा केली पाहिजे. तुम्ही बसा पण आधी गोळ्या खा. आणि मग लगेचच सायली ही पूर्ण आजीना गोळ्या देते आणि स्वतः त्या साड्यांजवळ बसते. सायली त्या साड्यांवरून हात फिरवत असते. इतक्यात तिला एक गोधरी सापडते. सायली विचारते, पूर्णाजी, वाव, ही गोधरी किती छान आहे. ही गोधरी यांची आहे का हो. आता सायलीने यांची आहे का असं विचारल्यावर पूर्णाजी सायलीला म्हणते, या घरात असलेली प्रत्येक वस्तू तुमच्या यांची नाहीये काही. त्यावर सायली आता हसते आणि म्हणते, तसं नाही पूर्णाजी, कोणाची गोधरी आहे ही. त्यावर पूर्णाजी सांगायला लतिमाची. त्यावर सायली म्हणते, प्रतिमा त्यांची गोधरी. त्यावर मग पूर्णाजी सांगते, हो, प्रतिमाची गोधरी इथे जेव्हा आली तेव्हा बिचारी 7-8 वर्षांची होती, म्हणजे ती लहानच होती. त्यावर लगेच सायली म्हणते, बिचारी. त्यावर पूर्णा आजी म्हणते, हो, तर मग बिचारी नको म्हणू तर काय म्हणू. मी तिला इथे आणलं तेव्हा अगदी 7-8 वर्षांची ती होती. 7-8 वर्षातच तिने तिच्या आई वडिलांना गमावलं होतं. इथे आल्यानंतर तिला सतत तिच्या आईची आठवण यायची, म्हणजे तिला त्रास व्हायचा त्या गोष्टींचा. झोपायला तिला रात्री झोप नाही लागायची. कधी झोप जरी लागली तरी डचकून जागी व्हायची. मग या अशा सगळ्या प्रसंगात मी तिच्यासाठी ही गोधरी शिवली. ही गोधरी तिला खूप आवडायची. ही गोधरी अंगावर पांघरली की तिला शांत झोप लागायची. सायली म्हणते, तुमच्या साडीची आहे. त्यावर पूर्णा आजी म्हणतात, हो, तर माझ्या साडीची. त्यावर सायलीला लगेचच पूर्णा आजी सांगतात, अशा छोट्या छोट्या पद्धतीतून मी तिच्यावर प्रेम करायला लागली. अगं आईच व्हावं लागलं मला तिची. 13व्या वर्षापर्यंत तिला मी सावरलं, पण पुढे तोपर्यंत ही गोधरी तिची खूप छान मैत्रीण झाली होती. म्हणून मग मी ही गोधरी जपून ठेवली. आता सायलीला कसात नवी म्हणून प्रतिमाने तिला केक भरवला आणि मग त्या दोघीने रविराज काकांना केक भरवला. ते सगळं आठवतं. आणि मग त्यावेळेस प्रतिमा म्हणालेल्या सुद्धा होत्या की रविराज, तुम्हाला आठवत्य असा केक तन्वी भरवायची, तुम्हाला माझाच हात पकडून. त्याबरोबर आता सायली ही लगेचच पूर्णा आजीला म्हणायला लागते, पूर्णा आजी, मी काय म्हणते, हल्लीकडे आता प्रतिमा त्यांना सगळं काही आठवायला लागले, तर आपण एक काम करूया ना, आपण हे गोधरी जाऊन त्यांच्या अंगावरती पांघरूया. कदाचित गोधरी पांघरल याने त्यांना त्यांचा भूतकाळ सुद्धा आठवेल, त्यांच्या लग्नाच्या आधीच बालपणीच. त्याबरोबर हे आठवून लगेचच इकडे प्रतिमाला जर सगळं आठवलं तर ती लगेच मला घट्ट मिठी मारेल आणि बोलेल, पूर्णाई, तुझी जुनी प्रतिमा परत आली आणि यापेक्षा आनंदाचा क्षण माझ्यासाठी दुसरा कोणी नसेल. मी अख्ख्या पनवेलला पेढे वाटेन जर असं झालं तर. आणि जर हा उत्साह असेल तर मी नाही तरी कशाला म्हणणार आहे, जाऊया आपण. त्यावर सायली म्हणते, खरंच पूर्णाजी, आपण लगेच जायचं. त्यावर पूर्णाजी म्हणतात, हो ग, हा उत्साह मला सुद्धा हवाच की जाऊया आता. प्रतिमात यांना भेटायला मिळणार या विचाराने सायली एकदम खुश होऊन जाते आणि तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो. मग आता ती म्हणते, चला मग आपण निघू. मग आता दोघी जणी साडी वगैरे सर्व ठेवतात आणि ती गोधरी घेऊन तिकडं निघालेले असतात थेट प्रतिभात त्याच्या घरी जाण्यासाठी. तर आता इथे अर्जुन हा लोखंडेना घेऊन बाहेर आलेला असतो. आता तो खूपच जास्त चिडलेला असतो. गाडीचा दरवाजा उघडतो खरा, पण परत जोरात बंद करतो आणि म्हणत असतो, काय गरज
होती तुम्हाला हे सगळं करण्याची कशासाठी केलं ते सगळं. त्यावर आता लगेचच चैतन्य म्हणतो, अर्जुन तू जरा शांत हो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अरे कसा शांत हो, चैतन्य बघत नाहीयेस का इन्स्पेक्टर साहेब यांच्याबद्दल काय बोलले ते. त्याबरोबर पुढे अर्जुन आता म्हणत असतो, का केलं हे सगळं. त्यावर चैतन्य आणि अर्जुनला तो सांगत असतो की हे बघा, म्हणजे मला ते जरा टेन्शन आलं होतं म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणून हे असं काहीतरी करायला हो मला तर सोडा, मला काय वाटलं याच्याने फरकच पडत नाही, पण आता सायलीला काय वाटणार आहे, तुमच्या मुलीला हे सगळं जेव्हा कळेल तेव्हा किती त्रास होणार आहे माहिती आहे का तुम्हाला. त्यावर वर चैतन्यम म्हणतो, थांब अर्जुन मी बोलतो त्यांच्याशी. काका हो, टेन्शन आल म्हणून दारू कोण पित. त्याबरोबर आता लगेचच सदाशिव म्हणायला लागतो, सायली पर्यंत या गोष्टी पोहोचवायलाच नको ना, म्हणजे तिला कळणारच नाहीत ना या गोष्टी. त्यावर अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे आता पुन्हा खोट बोलायचं का, पुन्हा लपवाछपवी करायची. तुम्ही ती मंदिराच्या वेळी केली होती तशी. त्याबरोबर सदाशिव म्हणत असतो, एवढ्या वेळी मला सोडून द्या, मी पुन्हा असं नाही वागणार. चैतन्य म्हणतो, अहो काका पण हे सगळं मुळात केलंच कशाला तुम्ही. अहो टेन्शन आहे म्हणून कोणी दारू पितं का, टेन्शन आहे म्हणून कोणी पाकिट माया करतं का, टेन्शन आहे म्हणून कोणी हे सगळं नाही करत, कळते का तुम्हाला. ह्या सर्व चुकीच्या गोष्टी आहेत आणि त्या चुकीच्याच राहणार आहेत. अर्जुन आणि तू सुद्धा आता फार चिडू नको, जाऊ दे, जे झालं ते झालं. त्यावर अर्जुन म्हणत असतो, यांना समजावणं म्हणजे चूक आहे, समजावणं म्हणजे मूर्खपणाच आहे. त्याबरोबर सदाशिव म्हणत असतो, जावई बापू मी हात जोडतो तुमच्या समोर, हो तर खरंच, पण प्लीज प्लीज यातलं सायलीला काही सांगू नका हो. सायलीला कळलं तर तिला खूप राग येईल, ती चिडलू माझ्यावर, तिला नकाना सांगू जावई. त्याबरोबर अर्जुन आता लगेचच त्यांना म्हणायला लागतो, जाऊ दे, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये, तुम्ही एक काम करा, तुम्ही गाडीत बसा. त्याबरोबर सदाशिव म्हणतो, काय म्हणालात आता. अर्जुन म्हणतो, गाडीत बसा म्हटलं मी. मग आता लगेचच चैतन्य हा गाडीचा दरवाजा उघडतो. तर आता सदाशिव जाऊन गाडीत बसतो. तर अर्जुन आता करतो काय करायचं यांचं. तर चैतन्य म्हणतो, चल आधी घरी जाऊया. आणि मग आता ते दोघेही तिकडून घरी निघायला येतात. त्याबरोबर दुसरीकडे आता सायली आणि पूर्णाजी या प्रतिमाच्या घरी पोहोचलेले असतात. आता बाहेर बाग काम करत असलेले रविराज काका त्यांना बघतात आणि त्यांना खूप आनंद होतो. रविराज काका म्हणतात, वा किती दिवसांनी आलात तुम्ही आणि काय छान सरप्राईज दिलत. त्यावर पूर्णा आजी म्हणतात, हो सायलीला प्रतिमाची थोडी आठवण आली म्हणूनच आम्ही आलो, आता आपलंच घर आहे, म्हटलं कशाला कॉल वगैरे करून जायचं. त्यावर रविराज काका म्हणतात, हो हो अगदीच, या ना या, तुम्ही दोघं पण या. आणि मग आता लगेचच ते रविराज काका सायली आणि पूर्णाजीला घेऊन घरात येतात. आता घरात आल्याबरोबर ते सुमन काकीला हाक मारतात, सुमन सुमन कोण आले बघ. त्यावर आता सुमन काकी बाहेर येते आणि पूर्णा आजी व सायलीला बघून ती सुद्धा खूपच खुश होऊन जाते. ती म्हणत असते, पूर्णाई हल्ले तुम्हाला आमची आठवण येतच नाही, हा येत नाही तुम्ही आमच्याकडे. त्यावर पूर्णाई म्हणते, असं नाही सुमन, तुमची आठवण कशी बरी येणार नाही मला. त्याबरोबर सुमन काकी हसते. तर पूर्णा आजी सुमन काकीला विचारते, बर मला सांग कशी आहेस तू, सगळं ठीक ना. त्याबरोबर ती म्हणते, हो सगळं एकदम छान आहे पूर्णाई, तुम्ही आलात ना, खरंच खूप भारी वाटते. त्याबरोबर आता लगेचच इकडे पूर्णाईजी रविराज काकांना विचारतात, रविराज प्रतिमा कुठे हो, ती कुठे दिसत नाहीये. त्यावर मग रविराज काका म्हणतात, खोलीत असेल, ती पुस्तक वाचायला बसली होती, मी तिला हाक मारतो, तुम्हाला बघून खूप खुश होईल. प्रतिमा पण प्रतिमा त्या काही हाक देत नसतात. मग आता रविराज काका म्हणतात, पुस्तक वाचायला बसली होती, पण आता तुम्ही आलाय तरी हाका देत नाहीये, याचा अर्थ नक्कीच डोळा लागला असेल, थांबा मी उठवून आलो. त्यावर मग पूर्णाजी आणि सायली म्हणतात की नाही नको थांबा. मग आता लगेचच इकडे सुमन काकी म्हणायला लागते, काय झालं, उठवायचं का नाहीये,
मी उठू का मग? त्याबरोबर आता लगेचच इकडे सायलीला पूर्णाजी इशारा करतात. पूर्णाजी ना सायली. मग आता सगळे जण हे प्रतिमहत्याच्या खोलीत आलेले असतात. आता पूर्णाजी सायलीला सांगते, सायली चल. मग आता सायली लगेचच ती गोधरी पिशवीतून बाहेर काढते आणि तशीच प्रतिमहत्याच्या अंगावरती पांघरते. ती गोधरी अंगावर आल्या क्षणी प्रतिमात्याला त्याच्यातली मायेची ऊब जाणवू लागते. प्रतिमात्या ती गोधरी अंगावर येतात क्षणी छान शांत हसत झोपू लागते. आणि मग आता प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवतो. तिला आठवत असतं. ती लगेचच पूर्णाईला सांगत असते, पूर्ण आई, मला झोप नाही येत्य. काईची खूप आठवण येते. त्यावेळी पूर्णा आई तिला म्हणाली होती, अग बाळा, आईची आठवण तर येणारच ना, पण आता झोपायला तर हो की नाही? तू ये माझ्याजवळ, मी झोपवते तुला. आणि मग त्यांनी कशा पद्धतीने त्यावेळी प्रतिमहत्याला शांत झोपवलं, कसं प्रतिमात्याचे लाड वगैरे केले, ते सगळं आता प्रतिमात्याला थोडं आठवत असतं. मग त्या अंगावर गोधरी पांघरली की कशी तिला झोप यायची ते सगळं आठवायला लागत. प्रतिमात्याला आता ते सगळं तिला दिसत असतं. तर लगेचच इकडे प्रतिमात्याही जागी होते. तिला आता आठवत असतं की कशा पद्धतीने पूर्ण आजी तिला ठोपटायची, कशी शांत करून झोपवायची. आता हे सगळं प्रतिमात्याला आठवत असतं आणि प्रतिमात्याच्या चेहऱ्यावरची चिन्ह आता हलायला लागतात. रतिमा त्याच्या चेहऱ्यावरती जरा वेगळे काहीतरी हावभाव बघून घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद आलेला असतो. सगळेच जण एकमेकाकडे बघत असतात. सगळ्यांनाच आशा वाटत असते की प्रतिमा हत्यांना जुन्या गोष्टी आठवतील. आता प्रतिमा आत्याने सुद्धा त्या गोधरीवरती हात ठेवलेला असतो आणि आता त्यांना जाग येते. त्या उठतात. उठून त्या आता सगळ्यांकडे बघायला लागतात. त्याबरोबर सगळे त्यांच्याकडे आनंदाने बघतात. तर इकडे अर्जुन हा सायलीच्या खोट्या वडिलांना म्हणजेच सदाशिवला घरी घेऊन आलेला असतो. आणि मग आता अर्जुन सगळ्यांना सांगत असतो की पाकीटमारीच्या आणि दारू पिऊन मारामारी करण्याच्या केसमध्ये 2 दिवस आत होते. हे मारलेत त्यांना पोलिसाने. त्याबरोबर हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की सायली ही मधुभाऊंकडे आलेली असते आणि ती मधुभाऊंना विचारत असते, मधुभाऊ, खरंच ते लोखंडे दोघ नवरा बायको माझे आई बाबा असतील का हो? मला तर असं अजिबात वाटत नाही. त्यानंतर सायली तिकडून जात असताना आता मधुभाऊंचा श्वास खूप वाढायला लागतो. त्याबरोबर सायली जोराने डॉक्टरांना हाक मारते. डॉक्टर तिथे येतात. मधुभाऊंना आता ऑक्सिजन मास्क वगैरे लावलं जातं. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.